मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार. वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा. युतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार. मुख्यमंत्री फडणवीस महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडणार. सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा. इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो. महापालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीचे तब्बल 70 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 44, शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी. मुंबईत 784 फूट घरांना मालमत्ता कर माफ करणार. जाहीरनाम्याआधी ज्युनियर ठाकरेंची मोठी घोषणा. आदित्य अमित ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन. 2 गुजरातींच्या हातामध्ये मुंबईत द्यायची नाही. उद्धव ठाकरेंचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल. मुघलांबरोबर लढाई तशी मुंबई मनपाची लढाई. उमेदवारांना मार्गदर्शन करताना ठाकरेंचं वक्तव्य. महापालिका निवडणूक प्रचारासाठी 15 लाख खर्चाची मर्यादा. उमेदवारांच्या खर्चासाठी मनपाची दर सूची जाहीर. शाकाहारी जेवणासाठी 110 तर पावभाजी 70 आणि वडापावसाठी 15 रुपये मर्यादा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत. पिंपरीतील पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना विचारणं. अजित पवार म्हणाले की तुमच्या तोंडात साखर पडो. दादांच्या विधानानं चर्चांना उधाण. पुणे महापालिकेत लुटारू गँग. भ्रष्टाचारी राक्षसाचा दहन करायचंय. मनपातील भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे अजित पवारांकडून पत्रकार परिषदेत वाभाडे. आमदार जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का. आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुखांचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश. विधान भवन मारामारी प्रकरणी देशमुख चर्चेत. सोलापुरात मनसे कार्यकर्त्याची वादातून हत्या. मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदेंची हत्या. नागपुरात आई वडिलांनीच 12 वर्षांच्या मुलाला साखळदंडानं बांधलं. 4 महिने मुलाला अमानुष वागणूक. अजनी पोलीस ठाण्यात पालकांविरोधात गुन्हा दाखल.